तू भेटशी नव्याने या मालिकेचा 6 नोव्हेंबरचा भागाचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि कालच्या भागाचा रिव्ह्यू मी दिलाय बरं का. आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन नक्की बघा. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना मी सांगतेय. तर आता सुरुवातीला आपण बघतोय काल रागिणी येऊन तिने प्रचंड तमाशा केलेला असतो आणि आता हा शेखर उगाच तिला थांबवून घेतो की त्या गौरीचं आणि अभिमन्यूचं लग्न असंच तात्पुरतं आहे, नामधारी आहे वगैरे वगैरे सांगतोय. मग रागिणी त्याला म्हणते तुझं डोक्यावर पडलायस का तू जरा दादा, आणि तू काय बोलतोयस, तुला कळतं का? अरे तो अभिमन्यू राज शिर्के त्याने आतापर्यंत लग्न केलेलं नव्हतं आणि त्याने लग्न केलंय आणि तेही त्या दीड दमडीच्या कॅन्टीनवालीशी. त्याला मुळात लग्न करायचंच नव्हतं आणि चार चौघात दाखवायला तो लग्न करणार आहे का आता, असं बोलून ही तिची बॅग उचलत असते. तेव्हा तिथे अर्पिता येते आणि तिला म्हणते हो रागिणी हे सगळं खरंय, तू आधी शांत हो बरं. अगं दादा तिथे पाहुणा म्हणून गेला होता गौरीच्या लग्नामध्ये आणि तिथे काय झालं काय नाही, भांडणं झाली म्हणे, काहीतरी झाला राडा, दादाला जबरदस्ती लग्न करावं लागलं का गौरीशी. हे बघ रागिणी आम्हाला काही माहिती नाहीये बाई तिथे काय झालं काय नाही, म्हणजे खरंच आम्हाला काहीच माहिती नाहीये. पण अगं या लग्नाला खरंच काही अर्थ नाहीये ग रागिणी. आणि हे बघ दादा तिथे पाहुणा म्हणून गेला आणि बायको घेऊन आला ग घरी. आणि मी खरं सांगू का तुला, तू दादाशी लग्न करावं अशी माझी अगदी मनोमन इच्छा होती ग. तूच दादाची बायको व्हावीस. पण बघ ना ती गौरी दिसती तशी नाहीये ग, साधी नाहीये ती. आता ही अर्पिता जेव्हा असं बोलते तेव्हा रागिणीचे डोळे बिळे भरून आलेत लगेच. आता अर्पिता म्हणते ती गौरी ना दिसते तशी नाहीये. रागिणीचे लगेच डोळे वगैरे भरून आले बरं. काही म्हणली ना की तूच मला हवी होती दादाची बायको म्हणून, तेव्हा लगेच तिचे डोळे भरून आलेत. पण आता या अर्पिता म्हणते ती गौरी दिसती तशी नाहीये, तिने मुद्दाम दादाला इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल आणि दादाने घातलं असेल हिच्या गळ्यामध्ये हार. त्या गौरीने प्रॉपर्टीसाठीच लग्न केलंय माझ्या दादा बरोबर. शेखर म्हणतो हो ना, अभिमन्यू दादाला गौरीच्या तावडीतून सोडवायला हवं. आता ही अर्पिता म्हणत असते बिचारा माझा दादा, आणि शेखर तिला खुणवत असतो रागिणीला. बघा प्रेक्षकांनो, म्हणजे आता रागिणी गौरीवर अत्याचार करायला सज्ज झाली आहे. असो, पण आता बघा पुढे काय झालंय. ही बिचारी गौरी तिला रागिणीचा तो अवतार आठवतोय सारखा सारखा आणि झोप येत नाहीये. अभिमन्यू सर देखील जागेच असतात. ते म्हणतात रागिणीचा विचार करत असशील तर करू नकोस, झोप चुपचाप. गौरी म्हणते हो त्यांचाच विचार करते ऍक्च्युली. रागिणी मॅमला खूप लागलंय, त्यांना किती त्रास होत असेल ना. अभिमन्यू सर उठून बसतात आणि म्हणतात हे बघ या सगळ्याचा तुला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाहीये, पण म्हणतात ना ओल्याबरोबर सुकं जळतं तसं काहीतरी सिच्युएशन झाली आहे. मग गौरी म्हणते पण आपल्या लग्नामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय ना, आणि या सगळ्यामुळे मला फार गिल्टी वाटतंय हो. रागिणी मॅडम किती अद्वा तद्वा बोलल्या तुम्हाला सर, तुम्हाला नाही का वाईट वाटत आहे? आता बघा हा प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी ना अतिशय सुरेख उत्तर दिलेलं आहे. अभिमन्यू सर गौरीला म्हणतात मनाला लावून घेतलं ना तर त्रास होतो, नाही लावून घेतलं तर नाही होत. आणि सगळ्यांची सगळी बोलणी आपण मनाला लावून घेतली ना तर आपलं जगणं मुश्किल होईल. गौरी म्हणते रागिणी मॅडम तर सगळ्यांमध्ये नाहीये ना, त्यांचं खूप प्रेम आहे ना तुमच्यावर. आता अभिमन्यू सर म्हणतात अगं पण माझं प्रेम नाहीये ना तिच्यावर. आणि प्रेम ही बळजबरी किंवा जबरदस्तीने मिळवण्याची गोष्टच नाहीये. नातं निर्माण होण्यासाठी एकतर्फी प्रेम असून चालत नाही, ते दोन्ही बाजूने असायला हवं. आता गौरी म्हणते हो तुमचं बरोबर आहे सर, नाहीतर उगाच जुलमाचा रामराम. अभिमन्यू सर म्हणतात हे बघ उगाच बळजबरी स्वतःवर करू नकोस, नाहीतर तुला झोप येणार नाही, आणि तुला जागायचंच असेल तर मी बाहेर जाऊन झोपतो. मग गौरी म्हणते नाही 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 नको नको मी झोपते आता. आणि आता बघा प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर आता लाईट बंद करतात खोलीचे. मग आता तेवढ्यात ती रागिणी आहे ना ती तिथे पाणी का काहीतरी घ्यायला आलेली असते, पण कमाले नाही हिची, रात्री पण फुल मेकअप मध्ये ती असो जस्ट जोक. तर आता ती अंधार बघते या रूम मध्ये आणि तिचा संताप होतो, अंगाचा तिळपापड होतो. आता ती तो दरवाजा ठोठवणार असते, तेवढ्यात शेखर येऊन तिला बाजूला करतो आणि म्हणतो ए बाई चुप बस. रागिणी म्हणते सोड मला दादा. आता हा शेखर म्हणतो ये रागिणी तू शांत बस, डोकं ठिकाणावर ठेव. रागिणी म्हणते या सिच्युएशन मध्ये माझं डोकं ठिकाणावर राहणार आहे का, अशी काय अपेक्षा आहे तुझी? दादा म्हणतो ए बाई जरा शांत होशील का प्लीज प्लीज शांत हो. अगं तू डोकं ठिकाणावर नाही ठेवलंस ना तर तुला तुझा ठिकाणा बदलावा लागेल एक दिवस. अगं तू अभिमन्यूच्या नजरेतून उतरलीस ना तर या घरातूनही निघून जावं लागेल तुला, त्याच्या मनातून तर सोड. अगं ते फक्त एका खोलीत राहतात, तसं त्यांच्यामध्ये काही नवरा बायकोचं नातं नाहीच आहे. रागिणी म्हणते तुला कळत नाहीये का त्याचा मला त्रास होतोय, ते तुला समजत का नाही? दादा तुला कळत का नाहीये? अरे माझं लग्न झालं असतं एव्हा ना अभिमन्यूशी आणि मी असते आज. रागिणी अभिमन्यू राज शिर्के
मी असते तिथे खोलीत आज, तुला ना काही समजतच नाहीये. आणि आता धुसफूस करते आणि तिथून निघून जाते. शेखर विचार करतो, बाप रे, आता हा सुतळी बॉम्ब एखाद दिवशी माझ्याच हातात फुटणार आहे, धडाम करून, असं शेखर मनाशीच बोलत असतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, लक्ष्मी पूजनासाठी आभा आणि ही गौरी दोघी जण फळं घ्यायला गेल्यात आणि फळावाला जरा जास्ती भाव सांगत असतो म्हणून आभा बार्गेनिंग करत असते त्यांच्याशी. आणि आता गौरीचं काही लक्ष नसतं. आभा म्हणते, ए मामी, अगं तुझं लक्ष कुठे, तू बोल ना काही त्यांच्याशी, किती महाग सांगतायत फळं हे. आता फळ विक्रेता म्हणतो, दिवाळी आहे, फळं महाग झालेत. मग आता ही आभा म्हणते, तुझं पहिलं लक्ष्मीपूजन आहे ना मामी, बघतेस काय, बोल ना त्यांना. गौरी म्हणते, आभा, मला काय वाटतं, घरामध्ये एवढे वादविवाद झाले ना काल, मग आपण एवढं सादर संगीत लक्ष्मीपूजन करायचं का ग? नाही म्हणजे आधीच अर्पिताताई चिडलेल्या आहेत, पुन्हा त्या चिडतील ग. आणि खरंच जर घरामध्ये 2 दिवे लावून पूजा होत असेल तर तशीच पूजा करूयात ना आपण. आबा म्हणते, असं काय करतेस, तूच म्हणाली ना तुझ्या घरी छान सादर संगीत लक्ष्मीपूजन होतं, आणि करूयात ना आपण छान लक्ष्मीपूजन. अगं तुमचं नवीन लग्न झालंय ना. गौरी म्हणते, हो आबा, तुझं बरोबर आहे, पण अगं परिस्थिती बघ ना. आबा म्हणते, अगं पण तुझी पहिली दिवाळी आहे ना मामी. मग गौरी म्हणते, अगं पण माझ्यामुळे वादविवाद नको ना आबा. आबा म्हणते, मामी माझी इच्छा आहे ना ग. अगं तुला काहीच वाटत नाही का माझ्या इच्छेचं? मी तुझी भाची आहे की नाही. 4 दिवसापूर्वी तुमचं लग्न झालंय, कोणाला काही उत्साहच नाहीये. मला नाही आवडत आहे हे असं. माझी इच्छा म्हणून तर करशील ना तू हे सगळं. बरं सोड सगळं, तू तुझ्या भाचीसाठी यांच्याशी बार्गेनिंग कर बरं प्लीज. आणि तू टेन्शन घेऊ नको, आई देवाधर्माचं काही असलं ना तर काही बोलत नाही. मग आता गौरी म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग गौरी त्या फळ विक्रेत्याशी बार्गेनिंग करून ते फळं घेते असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे आभा तिला प्रत्येक वेळेला म्हणजे काय म्हणता येईल, मोटिवेट करते पॉझिटिव्हिटीसाठी. छान दाखवलंय त्यांनी खूप आजचा भाग प्रेक्षकांनो. आता बघत राहा. रस्त्यामध्ये एका व्यक्तीने फटाका फोडलाय आणि नेमकी आभा त्या फटाक्याच्या जवळ जाणार असते तेव्हा गौरी तिचा हात आडोसा धरते आणि आभाला वाचवते. पण या सगळ्यामध्ये या गौरीच्या हाताला जबरदस्त भाजलाय फटाक्यामुळे. तो फटाका गौरीच्याच हातावर फुटतो उडून. आता आभा त्या माणसाला ओरडते, काही सेन्स आहे का तुम्हाला, रस्त्यात काय फटाका लावला. मग गौरीला ती विचारते, मामी तुला भाजलं वगैरे तर नाही ना. पण गौरी तिच्यापासून लपवते. तिला म्हणते, अगं काही नाही, काही झालं नाहीये मला. आता बघा प्रेक्षकांनो, गौरी घरी येणार असते, पण गौरीच्या घरी येण्याच्या आधीच अनु आणि सगळे स्टुडंट, म्हणजे गौरीचाच ग्रुप आहे हा सगळा, ते सगळेजण अभिमन्यू सरांना दिवाळी विश करायला आलेत. आता ती दरवाजा उघडते अर्पिता, तेव्हा अनु म्हणते, मॅडम अभिमन्यू सर आहेत का, आम्ही त्यांना दिवाळी विश करायला आलोय. मग आता ही अर्पिता म्हणते, तुमचे सर काही सुपरमॅन नाही आहेत असे पटकन उडत दार उघडायला, किती वेळ बेल वाजवलीत तुम्ही. आता अनु म्हणते, सॉरी मॅडम, बेल वाजली की नाही हे आम्हाला ऐकू आलं नाही हो आतमधलं. मग आता ते विचारतात, आहेत का अभिमन्यू सर, आम्हाला त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. अर्पिता म्हणते, तो घरी नाहीये, पण ठीक आहे, केव्हा येईल तेही माहिती नाहीये. पण मग ही अनु म्हणते, ठीक आहे, मग आम्ही नंतर येऊ. मग अर्पिता म्हणते, नाही, दिवाळीच्या दिवशी आलायत ना, या आतमध्ये, फराळ वगैरे करा, मी फोन करते अभिमन्यूला. तुमच्याकडे आहे का नंबर अभिमन्यूचा, तुम्ही फोन करून यायचं असतं ना. अनु म्हणते, सॉरी मॅडम, आमच्याकडे नंबर नाहीये. मग आता अर्पिता त्यांना आत बसवते आणि फराळाचं घ्यायला गेलेली असते किचनमध्ये. तेवढ्यात तिथे आभा आणि गौरी येतात. आता गौरी घाबरून जाते ना अनुला तिथे बघून, आणि गौरी विचार करू लागते, अरे बाप रे, आता ह्यांना जर कळालं की मी अभिमन्यू सरांची बायको आहे तर अख्ख्या कॉलेजमध्ये होणार हे सगळं. आता आभा आणि अनु दोघी एकमेकींना भेटल्यात. अनु म्हणते, तू आभा ना, अभिमन्यू सरांची भाची. त्यावर आभा म्हणते, हो अगं मामा बाहेर गेलाय. मग आता अनु तिला हॅपी दिवाळी विश करते आणि अभिमन्यू सर घरी नाहीत का याची विचारपूस पुन्हा एकदा करते. मग आता आभा म्हणते, नाही मामा घरी नाहीये, तो बाहेर गेलाय, पण मामी आहे ना. आता मामी आहे म्हटल्यावर गौरीचा चेहरा पांढरा पडलाय. आता आभा तिला आवाज देत असते गौरीला, मामी ये ना इकडे. आता गौरी विचार करते, अरे बाप रे, आता माझं काही खरं नाही. आता आभा गौरी जवळ जाते आणि म्हणते, ए मामी तिथे का उभी आहेस, इकडे ये ना. पण अभिमन्यू सरांचं लग्न झालंय हे कळल्यावर यांच्या पायाखालची जमीन सरकली ना सगळ्या पोरांच्या. आता गौरी विचार करते, आता काय करायचं. आणि गौरीने मस्त आयडिया लढवली. तिने पटकन डोक्यावरनं पदर घेतलाय आणि आता आभा तिला समोर आणते आणि म्हणते, हे बघा, ही आहे माझी मामी. पण गौरीचा चेहराच यांना दिसत नाहीये. आता ते अशोक आणि अनु चर्चा करतात, अभिमन्यू सरांचं लग्न झालं. अनु म्हणते, अरे अभिमन्यू सरांनी तर लेक्चर घेतले ना. आता ती विचारते, कधी झालं अभिमन्यू सरांचं लग्न. आता ही आभा म्हणते, आत्ता 4-5 दिवसापूर्वीच लग्न झालं.
म्हणजे मामाचं आत्ताच लग्न झालंय 4-5 दिवसापूर्वी. अनु म्हणते कमालच बाई, आम्हाला कोणी काही सांगितलंच नाही. मग आता ही अनु गौरीशी, म्हणजे तिला माहिती नाहीये ती गौरी आहे, ती म्हणते बरं मॅम तुम्हाला हॅपी दिवाळी. पण आता गौरी काही ते तोंडावरचा पदर काढे ना. आभा म्हणत असते ए मामी हे काय चाललंय तुझं. गौरी तिला हळूच म्हणते अगं आभा माझं व्रत आहे. आबा म्हणते अगं मामी ते चांगलं दिसत नाहीये, तोंडावरचा पदर काढ ना. मग आता गौरी तिला म्हणते अगं माझं व्रत आहे आभा, मी 4 चौघांमध्ये असं समोर येणार नाही म्हणून. आता हे चर्चा करायला लागतात. अशी काय अभिमन्यू सरांची बायको तोंडबिण काय लपवून बसलीये, असा काय पदर घेतला हिने तोंडावर. तो अशोक म्हणतो जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय. आता आबा म्हणते मामाला फोन करू का, तुम्हाला भेटायचंय का. मग आता अनु म्हणते नको अगं राहू दे, आम्हाला बाकीच्या प्रोफेसर्सकडे पण जायचंय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला, आम्हाला उशीर होईल. म्हणजे ठीक आहे सर नाही भेटलेत तर काही हरकत नाही, मी मॅडमच्या पाया पडून घेते. आता ही अनु अगं वेवर का पाया पडायच्या निमित्ताने ती गौरीचा चेहरा बघायचा प्रयत्न करते, म्हणजे अभिमन्यू सरांच्या बायकोचा. पण गौरी जशी जशी चेहरा बघत असते तसा तसा तिचा चेहरा अजून अजून झाकत असते. पण अनु बऱ्याच वेळ डोकावून बघते पण तिला काहीच दिसत नाही गौरीचं तोंड. तर अशी झाली गौरीची फजिती. मग आता तो अशोक म्हणतो बरं ठीक आहे आम्ही निघालो म्हणजे येतो आता आम्ही, आम्हाला बाकीच्या ठिकाणी पण जायचंय. आणि आता गौरी त्यांना अशी टाटा करते बरं का परस्पर काहीच न बोलता, म्हणजे हातानेच असं बाय करते आणि घरामध्ये निघून जाते. मग आता ही अनु आबाजवळ गिफ्ट्स वगैरे देते आणि हॅपी दिवाळी करून निघून जाते. तर गौरी आता हे सगळे जण गेल्यावर सुटकेचा निश्वास टाकते जरा किचनमध्ये जाऊन आणि पाणी बिणी पिते. आभा येते तिच्या मागोमाग आणि विचारते असं का केलंस तू मामी, हे काय होतं सगळं बाहेर. अगं तू असं पदर बिदर का घेतला होता सगळ्यांसमोर. मग गौरी तिला सांगते अगं आभा आम्ही कॉलेजमध्ये कळू दिलेलं नाहीये आमचं एकमेकांशी लग्न झालंय म्हणून. आता आबा म्हणते अगं पण तुम्ही दोघे जण जातायत ना कॉलेजमध्ये. गौरी म्हणते हो अगं आबा आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये माझं लग्न झालंय हे माहितीये, पण माझं लग्न सरांशी झालंय हे नाही माहिती ना कोणाला. मग ही आबा म्हणते तुम्ही एकत्र जाता ना बाईकवर. गौरी म्हणते हो अगं जातो आम्ही एकत्र, पण मी अलीकडेच उतरते आणि मग सर पुढे जातात. आबा म्हणते असं का करता पण तुम्ही, लग्न काय लपवण्याची गोष्ट आहे का. झालं तर झालं, तू काय रेंटवर राहतेस का आमच्या घरी, तू कायमची असणार आहेत ना आमच्या घरामध्ये. आता गौरी विचार करते अभिमन्यू सरांनी तिला सांगितलंय की ह्या नात्याला काहीही अर्थ नाहीये. हा विचार करून ती आभाला आता रिक्वेस्ट करते. पण आता आभा म्हणत असते की जाऊ दे मी मामाला विचारू का, काय भानगड ही सगळी. गौरी म्हणते नको ना आभा नको विचारूस, अगं ते विनाकारण चिडचिड करतील ग तुझ्यावर. ज्या अर्थी त्यांनी हा निर्णय घेतलाय म्हणजे विचार करूनच घेतला असेल ना आभा. तर आभा म्हणते तुझं बरोबर आहे मामी. मग आता गौरी म्हणते आभा प्लीज तू हे सगळं घरातल्यांना नको कळू देऊस. गौरीचे बाबा खूप खुश असतात. सुरुवातीला ते तिच्या तब्येतीची विचारपूस करतात. मग गौरी म्हणते बाबा तुम्ही कसे आहात, दिवाळी कशी साजरी करतात, उठणं वगैरे लावलं की नाही. तिचे बाबा म्हणतात अगं हे तर मी तुला विचारायला हवं, जावई बापूंनी उठणं लावलं की नाही मी दिलेलं. गौरी म्हणते बाबा म्हणतात अगं जावई बापूंना माझ्याकडनं थँक्यू आवडलं, त्यांनी एवढा मोठा बॉक्स पाठवला, मन्या तर भस्म्या झाल्यासारखाच करतोय. मग गौरी म्हणते काय म्हणताय बाबा कसला बॉक्स पाठवलाय त्यांनी. मग गौरीचे बाबा सांगतात अगं काही नाही ग, मिठाई आणि काही चॉकलेटचे बॉक्स आहेत, त्यांनी मोठाच्या मोठा बॉक्स पाठवलाय बघ चॉकलेटचा. अगं एवढा मोठा बॉक्स कशाला पाठवत बसले ते. गौरी म्हणते बरं बाबा राहू द्यात. मग आता तेवढ्यात हा मन्या फोन घेतो आणि म्हणतो ए ताई अगं भाऊजींना आणखीन एक बॉक्स पाठवण्यास सांग, आणि हो ताई त्यांना माझ्याकडनं एक पप्पी सुद्धा देऊन टाक. मन्या अगदी इनोसंटली बोलतो, पण गौरीला मात्र इकडे जराशी लाज वाटते. मग आता गौरी म्हणते बाबा मी ठेवू का फोन, बोलते तुमच्याशी नंतर. आणि मन्याला म्हणते मन्या जास्ती चॉकलेट खाऊ नको. गौरीचे बाबा म्हणतात बरं बरं ठीक आहे, तुझी पहिली दिवाळी आहे ना, छान आनंदात साजरी कर. असं म्हणून ते फोन ठेवतात आणि मन्याला म्हणतात मन्या आता बस कर, जंत होतील बरं का तुझ्या पोटात. मन्या काही ऐकायला तयार नाहीये, भरपूर चॉकलेट खातोय. आता इकडे गौरी विचार करते सर असे कसे आहेत, एकीकडे म्हणतात की आपलं काही नातं नाही आणि दुसरीकडे माझ्या माहेरच्यांसाठी किती काही करतायत. आता गौरीच्या मनामध्ये सरांबद्दल जास्ती रिस्पेक्ट आणि प्रेम वाढत चाललंय. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी पुढच्या सीनमध्ये लक्ष्मीपूजन दाखवलंय. गौरी लक्ष्मीपूजन खूप छान करते आणि छान अशी तयारी दाखवली आहे, पूजेची मांडणी वगैरे खूप सुंदर दाखवली आहे. रागिणी गौरीकडे रागाने बघत असते. आता त्यांची पूजा वगैरे संपन्न झाली आहे. आभा म्हणते मामा प्रसाद घ्यायला तरी ये ना रे इकडे.
अभिमन्यू सर जरा असे मागे बसलेले असतात. आता ही आबा प्रसाद वाटते सगळ्यांना आणि पहिल्यांदा गौरीला देत असते. गौरी म्हणत असते, आबा मला नको बेटा प्रसाद, तू आधी सगळ्यांना दे ना, मी घेईल नंतर माझ्या हाताने. आता रागिणी म्हणते, कसली नाटकं करतेस ग तू गौरी. अरे वा, मोठ्यांचा मानबिन ठेवायचा आहे वाटतं तुला. कमाल आहे ना, काय भारी नाटकं करतेस ग गौरी तू. तू ऍक्टिंगचं वर्कशॉप वगैरे गेलेलं आहे का? नाही, खरं सांग, खरं आहे की नाही हे? अभिमन्यू सर आता या रागिणीकडे रागाने बघत असतात. रागिणी म्हणते, बघा ना काय नाटकं करते भारी. नाही म्हणजे अभि आजूबाजूला असला ना की कसं मी नम्र, मी हुशार याचा दिखावा करत असते ही सतत. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, रागिणी काहीही कारण नसताना कशाला आगपाखड करतेस ग तिच्यावरती. आता ही अर्पिता पण अभिमन्यू सरांकडे रागाने बघते. अभिमन्यू सर म्हणतात, गौरी घे बरं तू प्रसाद, आबा दे बरं गौरीला प्रसाद. आता गौरी हात पुढे करते तर तिच्या हाताला भाजलेलं असतं, जे ती लपवण्याचा प्रयत्न करत असते. तिला फटाक्यामुळे जळालेलं असतं ना हाताला. अभिमन्यू सर ते बघतात आणि त्यांना कसं तरीच होतं आणि ते विचारतात, काय झालं गौरी तुझ्या हाताला? आणि आबाला हे माहितीये पण तरी गौरी म्हणते, ना एवढं काही विशेष नाही झालंय. पण ही रागिणी बघा प्रेक्षकांना विक्षिप्तच दाखवली आहे. आता ती त्या गौरीच्या हाताची जखम बघते आणि चक्क नखाने त्या जखमेवर अजून जोरात दाबते. काही अर्थ आहे का प्रेक्षकांना या वागणुकीला? त्या गौरीला त्रास होतोय तरी ती गौरी चिकार शब्द एक बोलत नाही. आणि ती रागिणी म्हणते, अगं बाई तुला भाजलं वाटतं पोळ्या करताना, म्हणजे आता सगळ्यांसमोर तुला असं दाखवायचंय का मी किती बिचारी आहे, मी किती कामं करते या घरामध्ये, आता मी स्वयंपाक कसा करणार, असं सगळ्यांना सांगायचं. एका दगडात दोन पक्षी मारायचे, सिंपती घ्यायची आणि स्वयंपाकाला सुट्टी द्यायची. बाई अर्पिता बघ ग बाई, बनेले ग एक नंबरची ही. अभिमन्यू सर सुद्धा हे सगळं ऐकून घेतात आधी आणि मग म्हणतात, तिला बोलू देशील का रागिणी, जरा शांत बस, असं मुद्दाम वागणाऱ्यातली नाहीये गौरी. मग आता ही रागिणी म्हणते, तुला काय वाटलं रे अभि, अरे ही इनोसंट आहे. नाही ही लिटरली वाटते तुला इनोसंट आहे म्हणून, असं काही नाहीये, ही एक नंबरची बनेले. अरे मी तरी विसरली, हिच्या अशा गुणांना भुलूनच तू लग्न केलंस ना हिच्याशी. आता आबा म्हणते, एक मिनिट थांब जरा आत्या, मामी हे सगळं मगाशी फटाक्यामुळे झालंय का? आता अभिमन्यू सर विचारतात, काय ग आबा काय झालंय? आता ही गौरी म्हणते, अगं असं एवढं काही झालेलं नाहीये ग आबा. मग आता आबा म्हणते, मामी मी विचारतीये ते सांग बरं. अरे मामा तुला माहितीये, आम्ही मगाशी बाहेर गेलो होतो ना तेव्हा एक माणूस रस्त्यात फटाके फोडत होता. माझ्या अंगावर फुटला असता रे तो फटाका, पण मामीने वाचवलं मला. मामी खरंच सांग, तेच भाजलंय ना तुला? मगाशी का सांगितलं नाहीस मामी तू? आता गौरी म्हणते, अगं एवढं काही झालेलं नाहीये, तू आबा सोड, जाऊ दे ना. आता गौरीने त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू कशाला करायचा, म्हणून कदाचित गौरी असं करत असावी. असो, पण आता रागिणीला कळतंय अभिमन्यूच्या मनामध्ये मुद्दाम ही असं जागा निर्माण करायचा प्रयत्न करते म्हणून. तर आता रात्र झालेली आणि ही गौरी अंथरुण पांघरुण टाकत असते. आबाने सगळ्यांना प्रसाद वाटलाय बरं का, पण आता अभिमन्यू सर त्या गौरीच्या हाताला अँटीसेप्टिक क्रीम लावण्यासाठी म्हणून ते ड्रॉवर उघडतात. गौरी म्हणते, सर काय? आता गौरीला ते तिच्या हातात देतात ते मलम आणि म्हणतात, हे बघ हे लाव तू आधी. गौरी म्हणते, नाही नको सर, ह्याची काही गरज नाहीये. अभिमन्यू सर तिला टोमणा मारतात, हे जर लावलं नाहीस तर तुझं बरं होणं लांबणीवर पडणार आहे का? गौरी म्हणते, नाही सर इट्स ओके, खरंच याची गरज नाहीये. आता अभिमन्यू सर म्हणतात, तू ऐकायचं नाहीयेस असंच ठरवलंय का? चल बस इथे गपचूप. आणि आता गौरीला ते लावून देतात ते मलम आणि म्हणतात, सतत स्वतःच खरं करतेस ना तू? गौरी म्हणते, तसं नाहीये, पण आता अभिमन्यू सर अगदी प्रेमाने तिच्या हाताला ते लावून देत असतात आणि आता त्यावर फुंकर सुद्धा मारत असतात की तिला जास्ती लागलेलं आहे, भाजलेलं आहे. तर आता गौरीला मात्र अभिमन्यू सरांबद्दल दिवसेंदिवस जास्ती आकर्षण वाटायला लागलंय असं दिसतंय खरी. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी मालिकेच्या टायटल सॉन्गचं म्युझिक प्ले केलंय आणि हा सीन आणि या सीनवरती त्यांनी हा भाग इथेच पूर्ण केलाय. छान होता ना आजचा भाग? मग लाईक करायला प्लीज विसरू नका. काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार प्रेक्षकांनो. थोड्या वेळात तुम्हाला बयोचा रिव्ह्यू येईल आणि हो, पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी तेच दाखवलंय, अभिमन्यू सर गौरीसाठी साडी घेऊन येतात आणि गौरी भाव खात असते. आता बघूयात पुढे या दोघांमध्ये कसं कसं प्रेम फुलत जाते. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेचा नवीन भाग घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.